नमस्कार, माझं नाव सुनील रामनाथ बोरकर आणि माझा मोठा भाऊ सुधीर रामनाथ बोरकर. आम्ही गोमंतक बोर्डिंग हाऊस याचे मालक आहोत आणि हा माझा मावस भाऊ विलास ठाकूर. नमस्कार. एकोणीसशे 52 साली माझ्या वडिलांनी हे सुरू केलं. त्यांना त्याच्या माझ्या आजोबांचा आधार होता आणि 1952 साली आधी त्यांनी चालवायला घेतलं. एकच साईड होती, लहान होतं. मग थोड्या काही वर्षांनी त्यांनी विकत घेतलं. असं करत 1970 साली दुसरा गाळा घेतला साईड बाजूला आणि मग आता 90ला तिसरा, असे 3 सलग हे 52 पासून. आणि आता मागच्या गल्लीमध्ये JK सावंत मार्ग तिथे पण आम्ही नवीन आउटलेट उघडले, जेणेकरून मग लोकांना वेटिंग होऊ नये, लवकर सर्व्हिस व्हावी म्हणून. ते लहानपणी गोव्यावरनं आले. गोव्यावरनं आले आणि इथे नाईट स्कूलमध्ये शाळेत जायचे आणि त्यांचा हे होतं डोक्यात की कुठेतरी मी या लाईन मध्ये जाणार, आणि म्हणून त्यांनी आधी चालवायला घेतलं. आणि त्यांना माझ्या आजोबांनी पण साथ दिली, म्हणजे असं करून. पण वडिलांनी सुरुवात केली. आता ही आमची तिसरी पिढी आहे. ऍक्च्युअली काय झालं, इथे मिल सगळ्या होत्या आणि त्यांचं ते धावपळ, जेवण, खाण हे सगळं पहिल्यावर वडिलांच्या डोक्यात विचार आला की आपण काहीतरी करावं म्हणून इकडे, असं त्यांच्या मनात आलं. ते मग त्यांनी ते छोटस जागा घेतली, भाड्याने घेतली, नंतर मग स्वतःच करत गेलं. असं झालं. सुरुवातीला कसं, इथे दादर एरिया म्हणजे आता इथे मागे रुबी मिल होती, शेजारी कोहिनूर मिल होती. मिल असल्या कारणाने पूर्वी कसं, आता आम्ही 11:30ला उघडतो ते 4 पर्यंत. पूर्वी आम्ही 9:30ला उघडायचो. का, तेव्हा मिल वर्कर आम्हाला 9:30ला यायचे. तिथे काय जेवणाची वेळ म्हणजे आपण लंच आवर त्यांचं सकाळी 9ला 9:30ला. मग आम्ही इथे बाबा वगैरे म्हणायचे लवकर आटपायचे. आणि आम्हाला त्यांचा म्हणजे बाबा वडील माझे सांगायचे, त्यांचा खूप साथ मिळाला मला, मिल कामगारांचा आणि आपल्या स्थानिक रहिवासीयांचा. आता मूळचे आम्ही गोव्याचे असल्या कारणाने तर इथे मच्छीला तिथे जास्त हे, आणि लोकांना म्हणजे इकडच्या लोकांनी पण आम्हाला साथ दिली. फिश राईस प्लेट असल्यामुळे त्यावेळेस असं काही नव्हतं, पण आम्ही सुरुवात केली मच्छी राईस प्लेट आणि बाकी काही आयटम. त्यामुळे त्या परिस्थितीनुसार जसं करत गेलं तसं. आता तेव्हा कसं, आमटी भात खाणारी माणसं सगळे मिलवाले होते, फटाफट जेवायचे आणि त्याच्या चटणी आमटी भात दिलं, माशाचं कालवण दिलं तरी ते पटकन जायचे. त्यामुळे ते फटाफट निघून जायचे जेवायचे. आणि तेव्हा त्या टायमाला जी सिस्टीम होती ती तशी झाली. फक्त आता याच्यामध्ये आम्ही थोडंसं इम्प्रुव्हमेंट केलंय, बाकी काय. हे काय मध्ये ऍक्च्युअली लोक काय इकडे येतात, आमचे मसाले आहेत ना ते परमनंट आम्ही स्वतः, बाहेरचा कुठचाही मसाला आम्ही युज करत नाही. आणि आमच्यामध्ये कधी कलर बिलर मिक्स नाही, कशातच नाही. काय घरगुती मसाले असतात. घरगुती म्हणजे आम्ही स्वतः मसाला तयार करतो. म्हणजे जे घरात आपल्याला ते धणे, मिरची, नंतर दालचिनी वगैरे केलं असतं ते सगळे आम्ही इकडे आणतो. आमची माणसं स्वच्छ साफ करणार, मिरचीचे देठ बीट काढून सगळं. मग ते लालबागला आमच्याकडे ते कुटायला, पूर्वीपासून आतून ते तसंच चाललेलं आहे. लालबागला ते मसाला कुटून आणतात मग ते, आणि मग तोच मसाला, त्याच्यामुळे आमची चव कधी बदलत नाही. किंवा आम्ही मार्केटचा कुठचाही मसाला आम्ही घेत नाही. आमच्याकडे येतात. हळद पण नाही. हळद हल्ली शक्यतो गेलं, पण आम्ही पूर्वीपासून पण हळद आणायचो, कुटायचो आणि ते जायचं ते. त्याच्यामुळे टेस्ट तीच आहे आमची आतापर्यंतची. आणि लोक त्या टेस्ट साठी म्हणून खूप बाहेरून येऊन सांगतात, अरे एवढ्या वर्षांनी मी खाल्लं पण तुमची टेस्ट अजून तशीच आहे, तुमची टेस्ट तशीच आहे, असं लोक सांगायला येतात. म्हणून आम्ही मसाल्यामध्ये आम्ही काही फेरफार करत नाही रेटमध्ये. म्हणजे तेव्हा काय तुम्हाला माहिती आहे, मोदक किंवा मांदेली बारीक माशाचं आंबट तिखट करून जाते लोक, डोमा बिमा असे बारीक. आता कसे मोठमोठे पापलेट वगैरे जसे येतात तसे आता होत गेले. आणि त्यामुळे तो रेट वेगळा होता
अरे आणि आता महागाईमुळे त्याचा रेट आता वाढलेलाच असणार. हो, तेव्हाचा स्टँडर्ड आणि आता जरा हे झालं. फरक आहे. हो. नाही, आम्ही बारीक मच्छी अजूनही ठेवतो, जी काय ती आहे. काही जणांसाठी गरीब माणसं किंवा कोण असेल, काही असेल, कोण असेल, तर त्यांना मच्छीचं मिक्स मच्छी कढी म्हणून आमच्याकडे फेमस आहे. हे सगळ्यातलं थोडं 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 टाकून आम्ही एक मिक्स मच्छी कढी तयार करतो. बोंबील आहे, बोंबील फ्राय म्हणा किंवा येते. बारीक मच्छी जेव्हा येते तेव्हा बारीक काय करतो, पण कंटिन्यू येईलच असं काय सांगू शकत नाही. आणि हल्ली बारीक मच्छी कोण शक्यतोवर खात नाही. जे पूर्वी जे ते एखादा आला तर खात होते, त्यामुळे ते काय करायच्या भानगडीत पडत नाही आम्ही. पण मच्छी आहे आमच्याकडे मिक्स मच्छी कढी म्हणून, त्याच्यामध्ये सगळे तुकडे तुकडे टाकून ज्यांना आवडते त्यांना ते घेऊन जातात, आवडीने घेऊन जातात ते. पूर्वी कसं मी आधी पण सांगितलं की आम्हाला मिल वर्कर त्यांनी साथ दिली. आता मिल राहिल्या नाहीत कुठेच. आता सगळीकडे मॉल्स आणि कॉर्पोरेट ऑफिसेस झालेले आहेत. आता ते क्राऊड असा जरा वेगळा येतो, ऑफिसर्स येतात आणि त्या दृष्टीने आम्हाला तसं मग मेनू ठेवावा लागतो. मेनू फिश मध्ये बदल काहीच नाही झालेत. मेनू आहे तेच आहेत, सगळे जसे आहेत तसेच आहेत. फक्त काय झालं, आता पापलेटाचे पहिले तुकडे द्यायचं, आता पापलेट अख्खा द्यायला लागलो. सुरमईचे लहान लहान तुकडे द्यायचं, आता मोठे तुकडे द्यायला लागलो. कारण का जसं इम्प्रुव्हमेंट करायला लागतं, पूर्वीच्या तसं होणार नाही. आता ते पूर्वीचा पब्लिक होता, गोरगरीब किंवा काही मराठी माणूस होता, त्यांना ते चालायचं. आता ते तसं होत नाही, कारण का कॉर्पोरेट ते सगळे आलेत, ऑफिसेस आलेत, त्यांना त्या पद्धतीने ते द्यावं लागतं आम्हाला. म्हणून आम्ही एसी आणि नॉन एसी केलंय, दोन्ही केलंय. कोणाला बाबा तिकडे बसत तर तिकडे कोण बसत तिकडे, फूड दोन्ही ठिकाणी एकच आहे, काही फरक नाही दोघांना. जे इकडे देणार तेच फूड तिकडे देणार, त्याच्यामध्ये काही भेदभाव नाही कोणाला काही. पूर्वी आमचं काय होतं म्हणजे पूर्वीचं इंटिरियर होतं ते परमनंट असं गोव्यानीच पद्धतीचं होतं. हे गोव्याचे लाईट, गोव्याचं इथे एक आर्टिकल होतं किंवा गोव्याचं काही म्हणजे गोव्या टाईपच वाढणार, म्हणजे कौलावर असं एक ठेवलेलं होतं किंवा बरण्या वगैरे अशा गोव्याच्या छोट्या चिनी मातीच्या बरण्या वगैरे होतं ना, ते होतं. आता काय जसं वेळ आणि काळ बदलत जातो तसंच हे इंटिरियर पण बदलत जातं. त्यावेळेला ते इंटिरियर करत गेलं तर ह्या वेळेला आर्किटेक्टने त्या पद्धतीने केलं ते. आता त्याच्या लुक त्याच्या डोक्यामध्ये काय होतं की बाबा हे असं ठेवलं, माशे गळाला लागून केसतोय किंवा काय, असं त्याच्या डोक्यात होत होतं. त्यावेळेचा इंटिरियर वेगळा होता, आता तसा वेगळा आहे ना. आता त्याने ते तसे स्टॅच्यू ठेवलेत बघा, गळाला मासा लागला, गळ घेतोय असा, किंवा तिकडे वेगळं दाखवलेलं आहे, तिकडे परत असं वेगळं दाखवलं, असं म्हणजे वेगळं त्याच्यात त्यांनी कलेने केलेलं आहे. ऍक्च्युली 1952 सालापासून ते 90 सालापर्यंत आमच्याकडे असे बाकडे असायचे, सिंगल बाकडे, जसे तुम्ही आता बसले तसे, आणि एक टेबल असं, एक सिंगल टेबल, आणि व्हाईट मार्बलचं टेबल, म्हणजे टिपिकल जुनं पूर्ण जेवण. म्हणजे इराणी लोकांकडे कसं आहे त्यांना तसं. ते तेव्हा हे नव्हतं, ते दोनच होतं. हा नंतर घेतला 1990 सालानंतर हे इकडचं ओपन केलं. तोपर्यंत आमचं टिपिकल तसं होतं जुनं. मग आम्ही चेंजेस केले. जसं भरपूर टेबल होती अशी सिंगल म्हणजे पटपट जेवून जायचे ते, असं होतं ते. नाही असं नाही, इथे काय होतं, जसजशी माणसं मिल सुटली की जसजशी यायचं ना, तर बसायला जागा पाहिजे ना. तू सलग मी सलग नाही, आला बसला टेबलावर जेवला गेला, आला टेबलावर बसला जेवला, असं होतंय. कारण का त्यांना पण टाइम लिमिट कमी असायचं ना, त्यामध्ये फटाफट येऊन जेवून जायचे. तेव्हा अशी लांबच्या लांब इकडे तिथे एक रांग पंगत. इथे काय माहिती, पूर्वी कसे मिलचे लोक यायचे, लाईन लावायचे, जेवायचे. तसंच आता पण तसंच आहे, पण आता फक्त मिलचे लोक ना, आता चांगला पब्लिक येतो, पण लाईनीत अजूनही उभं राहणारी आहे. संडेला तर आमच्याकडे भरपूर लाईन लागते, बुधवार संडे या दिवशी तर भरपूर लाईन असते आमच्याकडे. आणि लाईनीत उभं राहून जेवल्याशिवाय कोण जात नाही की बाबा मी जातो लाईन आहे म्हणून सांगतो, असं कधी कोणी होत नाही. आमच्या लाईन लावूनच जेवणार, आणि कोणाची वादविवाद नाही, तंटा नाही करणार. सगळं जास्त करून मराठी पब्लिक जास्त आहे, पण सगळं पब्लिकच जास्त आहे, पण मराठी पब्लिकच जास्त आहे. ज्यांना जे आवडतं कोकणी पद्धतीचं जेवण ते कुठून बाहेर गावांना पब्लिक येतं. मग सांगतात पण आम्हाला ते, तुमचं जेवणाची टेस्ट अजूनही जशीच्या तशीच आहे, तुमच्या जेवणाची टेस्ट अजूनही जशी आहे तशीच आहे म्हणून. आम्हाला जरा बरं वाटतं की बाबा चला आपल्या पाठीमाग कोणतरी आहे म्हणून असं, आणि आम्ही त्या पद्धतीने अजून टिकून ठेवलंय. नाही काही जण अशी असतात ना की काही जण त्यांनी स्वतःच्या डिझायनिंग केलेलं असं काही असतं, ते आम्हाला गिफ्ट म्हणून देतात. एखाद्याने एक चांगला म्हातारा माणूस होता, अमेरिकेला राहत होता, त्याने आम्हाला गणपती स्वतःच्या हाताने इथे पेंटिंग करून दिला होता. आठवण ठेवा म्हणून माझी. कोणी होतं तर कोणी आम्हाला एक कविता लिहून दिली होती गोव्यावरती. अशी एजेड माणूस आहे, म्हातारा माणूस आहे, त्याने आम्हाला एक कविता लिहून दिली होती. ती कविता पण आमच्याकडे होती, इथे असेल कदाचित.
ती कविता पण लिहून दिली होती त्यांनी. काय काय जण अशी भरपूर माणसं येतात की हे माझे आठवण म्हणून तुम्हाला मला आठवणीत ठेवा म्हणून तुम्ही. म्हणजे मुंबईतले ना बाहेरगावचे पण येणारे असे आहेत. तो म्हणजे अमेरिकेवर नेऊन त्याने इथे गणपती काढला असा. आपल्या ते लाल खडू असतात ना, त्यांनी पेपरवरती आमच्याकडनं घेऊन कडू आम्हाला भले कसंही असू दे, पण तो प्रेमापोटी दिला त्यांनी. तो काय आर्टिस्ट नाही, काय डिझायनर नाही, का कोणी नाही, पण त्याला जे जमेल लहान मुलांसारखं त्याने काढून आमच्याकडे दिला तो. आणि ड्रॉवर मध्ये आम्ही अजूनही ठेवलाय तो आठवण म्हणून. त्याला बरीच हे झाले. काय काय जण देतात, काय काय जण काय काय आपले नंबर देतात, बाबा तुम्ही आमच्याकडे येऊन भेटून जा, मला आला ते इथे भेटा, माझं तिकडे आहे, तसं असे बरीच माणसं आहेत. प्रेमळ माणसं सगळी भरपूर आहेत अजून पण देतात. इथे काय म्हणजे बरेच वेगवेगळे लोक येतात, खरेदीला येतात, दुकानात कपडे बिपडे खरेदी घेतात. आणि त्याच्यानंतर जेवायला मात्र बॅगा कुठे घेऊन येणार, तर पहिलं जेवायचं इकडे, नंतर लाईन लागते म्हणून तर पहिलं जेवतात आणि नंतर पाहिजे तर खरेदीला पण जातात. असं पण काही काही माणसं आहेत की नाही आम्हाला वेळ झाला, नंतर 4 वाजता दरवाजावर टकटक करायला येतात, साहेब द्या ना, आम्ही लांबून आलो, आम्हाला लग्नाची खरेदीला आम्हाला असं बोलतात. बरेच जण येतात असे. आणि येऊन जेवण घेऊन पोट भरून आरामात जातात. आम्हाला पण ते बरं वाटतं जरा. फक्त कोविड मध्ये झालं आम्हाला, बाकी कधी नाही, बाकी कधीच आलं कधीच नाही. कोविड मध्ये फार आम्हाला प्रॉब्लेम आला. कोविड मध्येच प्रॉब्लेम आम्हाला. काय म्हणजे सगळे मराठी सगळ्यांनाच आणि सगळ्यांनाच झालेलं आहे. आम्हालाच एकट्याला असं काय नाही, सगळ्यांचंच नुकसान झालेलं आहे. पण एक आहे, साथ सगळ्या माणसांनी, आमच्या वाडीतले माणसं म्हणा, आजूबाजूची म्हणा, जे आमचा परिसर आहे एवढ्या वर्षापासूनचा आजपर्यंत सगळ्यांनी आम्हाला साथ दिली. सगळ्यांनी मराठी माणसांनी आम्हाला जास्त साथ दिली आहे. आता गुजराती येतात, मराठी येतात, जेवायला येतात, मात्र सगळे येतात, पण जास्त मेजॉरिटी आहे. कारण का त्यांना आवडणारी गोष्ट तीच आहे ना, मासे खाणारी माणसं मराठीच जास्त येतात. साथ तर सगळ्यांनीच दिलेली आम्हाला, प्रत्येकात पण दिलेली आहे आम्हाला. कोणी असं काही नाही केलं गोमांतकचं नाव घ्यायचं. वाडीतली तर माणसं आहेच, सगळी वाडीतली माणसं आम्हाला मदतीला येतात. पटकन काय झालं काय नाही झालं तरी. आम्ही होम डिलिव्हरी अशी चालू केलेली नव्हती. तुम्ही येऊन इकडनं घेऊन गेलं, कारण की होम डिलिव्हरी प्रत्येक सोसायटीमध्ये अलाउडच नव्हतं. तुम्हाला सोडतच नाही. मग त्याची पहिली टेस्ट करा आणि माणसाची करा, नंतर मग या, असं चालायचं. त्यामुळे मग त्या भानगडीत आम्ही काय पडलेलो नाही. आम्ही तुम्हाला पाहिजे, पण ते पण कधी ठराविक कोविडचा काळ निघून गेल्यानंतर, की पब्लिक त्यांनी सांगितलं थोडं थोडं चालू करा म्हणून, तेव्हा आम्ही चालू केलं. पण ते सगळं शटर बिटर बंद करून फक्त टेबल एक काउंटर पुढे ठेवलं आणि पार्सल पण सिलेक्टेड आयटम, सगळे आयटम नाही, सिलेक्टेड आयटम, चिकन मटन किंवा काय असे. आमच्या इथे जे थाळीमध्ये आमच्याकडे मेनू मध्ये आहेत तेवढे सगळे आयटम आम्ही ठेवत नव्हतो. पण ज्यांना कोणाला पाहिजे, कारण का काही काही जण नुसते वन मॅन शो राहणारे आहेत, काही काही जण बाहेरचे रोजगारी काम करणारे आहेत, कोण वडापाव खाऊन खाणारे आहेत, त्यांना मग काहीतरी जेवण पाहिजे म्हणून आम्ही ते चालू केलं होतं. नाही, ते लेबर लोक वगैरे असतात ना, लेबर वगैरे काम करणारी माणसं असतात ना, त्यांना कोण, हे लोक वडापाव खाऊन जेवण करणारी माणसं ते वडापाव म्हणून म्हणतो सुद्धा ना. त्यामुळे आम्ही काहीतरी कुठेतरी थोडंफार कोणाला तरी भूक मिटावी या उद्देशाने आम्ही ते चालू केलं होतं. पण पहिल्यांदा आम्हाला कोणाही चालू करून दिलंच नाही कोणी, तेव्हा आम्ही बंदच ठेवलं. सगळंच नुकसान झालं, माणसांच्या पगारापासून सगळ्यापासूनच नुकसान झालं. पण ते ठीक आहे, ते काय आमचं एकट्याच नव्हतं, सगळ्यांचंच नुकसान आहे. ते थोडं तरी भोगावंच लागणार ते आपल्याला. ते बरोबर, त्याप्रमाणे त्यांनी ते ठेवलं. गर्दी असल्या कारणाने आम्हाला ते शक्य जमत नाही. पण ऍक्टर लोक भरपूर येतात, मराठी ऍक्टर लोक भरपूर येतात. पण आम्ही शूटिंग साठी म्हणून असं देत नाही कोणाला काय, कारण की आम्हाला एवढी गर्दी असते आणि एवढं असतं ना, तर आम्हालाच वेळ मिळत नाही त्याच्यामध्ये. आणि त्यांना नाही म्हणणं पण आम्हाला वाईट वाटतं खरं म्हणजे सांगायला. पण काय करू, नालायच असतं, आम्हाला नाही म्हणावं लागतं ते. पण मराठी ऍक्टर म्हणा ना, सगळे मराठी ऍक्टर येऊन जेवून गेलेले. शिवाजी मंदिरच्या समोरच आहे, त्यामुळे काहीच नाही. तिथे लाईन जर असेल तर हे डब्याने पार्सल तरी शिवाजी मंदिराच्या बाहेर. आमच्याकडे काय माहिती, समोर शिवाजी मंदिर असल्या कारणाने मराठी माणसांचे नाटकं लागतात, तिथेच लागतात जास्त करून. ऑर्केस्ट्रा म्हणा किंवा काय म्हणा किंवा मराठी, त्याच्यामुळे सगळी माणसं ऍक्टर लोक जेवायला इकडे येतात. सिद्धार्थ जाधव म्हणा, कोणाचे असे नाव घेण्याचं असं बरीच माणसं येतात. बरेच लेडीज ऍक्टर पण भरपूर येतात. मला पटकन द्या, मग आम्ही त्यांना जेवढ्या शक्यतो होईल तेवढ्या लवकर बोलवतो. पण जास्त जर लाईन असेल तर मग ते पार्सल घेऊन जातात. कोण असं हे करत नाही. वर्षा उसगावकर म्हणा, सगळे जण येतात. कोण असं नाही, कोणाचं नाव घ्यावं असं नाही. पण मराठी ऍक्टर सगळे येऊन आमच्याकडे जेवून जातात. आणि नाही लायसर लाईन असेल तर मग पार्सल घेऊन जातात ते लोक. गोमांतक हे आमचं काय माहितीये का, फिश साठी फेमस. गोमांतक म्हणजे गोव्यामध्ये फेमस फिश. त्याच्यासाठी आम्ही एक स्पेशल थाळी हल्ली बनवलेली आहे, गोमांतक स्पेशल थाळी. त्या स्पेशल थाळीमध्ये तुम्हाला सुरमई किंवा पापलेट या दोघांपैकी एक तळलेला तुकडा मिळतो. बाकीचे सगळे आयटम आमचे तिसऱ्या, माकल्या किंवा काय जे असेल मोहरी, हे सगळं येतात. आणि कोलंबीचा पुलाव देतो छोटासा, जो एरवी ताटामध्ये आपला येतो तो साधा राईस येतो.
तर त्याच्यामध्ये आम्ही एक स्पेशल म्हणून कोलंबी पुलाव, थोडासा कोलंबी पुलाव देतो. तुम्हाला आंबोळी पाहिजे आंबोळी देईल, भाकरी पाहिजे भाकरी देतो, वडे पाहिजे तर वडे देतो. हे 3 चॉईस असतात. कोणा त्याच्याला तुम्हाला जे पाहिजे ते आम्ही, आंबोळी नसेल तर भाकरी देतो, भाकरी नसेल वडे देतो. हेच आहे. पण त्या थाळीमध्ये वैशिष्ट्य म्हणजे काय माहिती, एक थाळी आरामात खाऊ शकतो आपण, पोट भरतं त्याने, एवढं भरपूर थाळी असते, मोठी थाळी असते ती. आणि त्याची टेस्ट, सगळ्याची टेस्ट तुम्हाला बघायला मिळते. सगळे टेस्ट म्हणजे तुम्हाला जे माकल्या म्हणा, तिसऱ्या म्हणा, आणि काही क्रॅबचा छोटासा एक तुकडा देतो क्रॅबचा. सगळे म्हणजे जेवढे आमच्याकडे आयटम आहेत त्यातले अर्धे तरी आम्ही आयटम त्याच्यामध्ये त्या थाळीमध्ये देतो. 8-9. नाही तर आपल्या थाळीमध्ये काय असतं, फक्त फिश बोलला, तुम्ही फिश थाळी बोललात तर त्याच्यामध्ये सुरमई फ्राय येईल, पापलेट फ्राय. तुम्ही बोलले सुरमई फ्राय तर सुरमई फ्राय मध्ये राईस, भाकरी, चपाती, सोलकढी, मच्छीचा रस्सा वगैरे आणि असं येतं. ह्याच्यामध्ये कसं तुम्हाला सगळं थोडे प्रकार मिळतात टेस्ट करायला. त्यामुळे तुम्ही बघू शकतात ना, तर नेक्स्ट टाइमला बाबा नाही तिसऱ्या चांगल्या आहेत घेऊ शकतात ना. असं आमच्याकडे वडा म्हणजे कसं भाजणीचे वडे असतात, डाळ तांदूळ मिक्स करून त्याचे वडे बनवले जातात आणि आमच्याकडे गरमागरम देतात. चपात्या आम्ही गरमागरम करून देणार, भाकरी गरमागरम करून. त्यामुळे आमच्याकडे तसलं काय हेच नाही काय. वडे गिरायक आलं की वडे मग तळणार आम्ही, ते असं आहे, ते फ्राय करून आम्ही तळून देणार ताबडतोब. आणि मटेरियल आम्ही सगळं आमचंच, आम्ही करून आम्ही सगळं दळून बिळून आम्हीच करतो सगळं, बाहेरचं काहीच नाही. फक्त बाहेरचं कच्चा माल फक्त घेऊन येतो आम्ही बस. वडिलांनी जे लावलेले आहेत तेच आम्ही अजून करतो पाहतोय. आणि मासे आणायला आम्ही आमच्या स्वतः जातो भाऊ. बाहेर कोणी मार्केटला आमचं जात नाही, सप्लायर वगैरे कोणी नाही, सप्लायर वगैरे आमचं कोणी नाही. आम्ही क्रॉफर्ड मार्केटला होलसेलर स्वतः, तिकडे आम्ही स्वतः आम्ही सेल करतो. बरं, आमचे कोळी फिक्स नाही, जो आम्हाला भाव स्वस्त चांगला ताजा माल मिळेल त्याच्याकडे आम्ही घेणार. आता काही जणांचं कसं असतं, मी तुझ्याकडे माल घेतो माझ्याकडे माल, तसं नाही. आम्ही 4 ठिकाणी फिरणार सगळीकडनं आमचे, आणि आमचं एक परमनंट गाडीवाला आहे, तो 2 माणसं आणि त्या भावंडांपैकी आम्ही कोणतरी एक जाणार. मग तो माल मात्र आम्ही स्वतः घेऊन येतो. तो माल 9, 8:30, पावणे 9 पर्यंत इकडे येतो. 8:30च्या नंतर सगळं कोलंबी सोलणं बिलणं हे आमची माणसं सगळी ती कामं रेग्युलर चालू असतात. कापण्याचा माणूस एक वेगळा आहे, तो ठराविक सुरमई कापणं काय कापणं त्याचा माणूस, प्रत्येकाला प्रत्येकाची कामं लावून दिलेली आहेत आम्ही. हे काम ते तू करायचं, म्हणजे कापायचं, स्लाइस करायचं, काय करायचं ते सगळं व्यवस्थित करणार असं आहे ते. पण माल आणायला आम्ही स्वतः जातो, कुठचाही माल आणायला. योजना सांगायला गेली तर हे असंच चालू राहू द्या. आणि तुमचं सगळं म्हणजे सर्व मराठी माणसाला किंवा सगळ्यांची आम्हाला साथ हवी. आणि वाढवणं तर आता काय एवढं म्हणा, कारण आजच्या सिच्युएशन मध्ये एवढं परत नवीन गाणे काय. आणि माणसांचा पहिला म्हणजे प्रॉब्लेम, आता आमची माणसं जुनी आहेत आणि मराठी माणसं आहेत सगळी, कोणी बाहेरच्या परदेशातले कोण नाही काय. आमच्याकडे मराठी माणसांचा जास्त आहे. आणि मेन म्हणजे काय, कोकणातली माणसं आहेत, रायगड, रत्नागिरी जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा ह्याच्यातली माणसं आहेत आमची. आणि ते काय होतं, एक म्हातारा झाला की त्याचा मुलगा किंवा कोण ना कोणतरी परत इकडे येतो, मग त्याच्या हाताखाली कोण ना कोणतरी कामं करतात. त्यामुळे आम्ही मराठी माणसांना जास्त प्रोत्साहन देतो, जेवढं होईल तेवढं. आता कुठे ना कुठेतरी टाटा उचलायला, ह्याला उचलायला कुठे बाहेरची माणसं लागणार, कारण की आपला माणूस उचलेल असं सांगू शकत नाही, कारण की त्यांना ते एक हे असतं. पण आपल्याकडे काय असतं, मराठी माणसाचं जेवढं मराठी माणसं घेता येईल तेवढं आम्ही मराठी माणसं घेतो. या आमच्याकडे ही आमची एक पहिल्यापासूनची आहे, मराठी माणसांना पहिलं प्रोत्साहन, नंतर बाकीचं काय असं आहे. नाही, आमची कुठेही फ्रँचायझी नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे लोक आम्हाला सांगतात नाशिकला ओपन चाललंय, पण त्याची टेस्ट तुमच्यासारखे नाही, तुमचे कुक बदलले का. पण आम्ही सांगतो आमचं कुठेही नाही. आमचं फक्त दादरला हे स्टार मॉलच्या समोर आहे ते, आणि एक गल्लीमध्ये NC केळकर रोड आणि RK आपले JK चव्हाण मार्ग, ह्याच्या व्यतिरिक्त आमची कुठेही शाखा नाही. आणि आम्ही कोणालाही फ्रँचायझी दिलेली नाहीये. पण लोक सांगतात आहे ठाण्याला झालं, मुलुंडला झालं, इकडे झालं, तिकडे झालं, पुण्याला झालं. आम्ही कोणालाही देत नाही आणि देणारही नाही. आम्हाला हे आमचं एवढं आहे, नाव आई वडिलांपासून टिकवलं आहे तेच आम्ही टिकवणार, एवढं आहे आमचं. फक्त हे हॉटेल नाही, गोमांतक ओरिजिनल दादरलाच आहे, बाकी कुठेही काही नाहीये. हे ओरिजिनल आमचं पहिलं 1952 पासून चालू आहे, ते आजपर्यंत आम्ही वडील आजोबांपासून आम्ही सांभाळत आलो. आमची कुठेही शाखा नाही, कुठेही काही नाहीये. हे जे आहे हेच आहे आमचं 1952 पासूनचं. 74 ना, 74 वर्ष, 74 वर्षापासून आहे तसं. 1952 आता 74 वर्ष झाली. जोपर्यंत आम्ही जे चालवत आलेलं आहे, ती जी सेवा आम्ही माणसांना देतो आहे, ती सेवा आमच्याकडनं सतत चालू राहू दे आणि आम्हाला लोकांचे आशीर्वाद मिळावे, हीच आमची इच्छा. बाकी काय. आपली घरची जर माणसं असतील ठराविक काही, तर त्यांनी जरूर सुरुवात करावी मराठी माणसाने.
पण घरची माणसं जर नसेल समजा किंवा दुसऱ्याच्या डिपेंडवर आपण राहिलो किंवा पार्टनरशिप किंवा काय असेल तर ते करू नये असं माझं मत आहे. माझं मत, त्यांचं मत काय ते मला माहित नाही, पण मी माझं मत आहे. पण तुमची घरची माणसं जर तुम्हाला साथ देत असेल, तुला जर प्रोत्साहन देत असेल, एकत्र असेल तर एकत्र शक्य तर असेल तर जरूर करा धंदा, जरूर करा. कारण का जर माणसांची साथ पहिली महत्वाची आहे. जर मी आजारी पडलो तर दुसरा आहे, दुसरं पडलं तर तिसरं आहे, पण मी दुसऱ्याच्यावरती डिपेंड राहून जर करायला लागला तर तो धंदा होत नाही. असं आहे ते. आपली घरातली माणसं ठराविक तरी पाहिजे. हॉटेल लाईनला आपल्यासाठी हॉटेल ओपन करायचं असेल तर घरची खास माणसं पाहिजे, तर होऊ शकते. 100% सक्सेस होऊ शकतं. इंडियन हॉस्पिटॅलिटी मॅगझिन साठी आम्ही आभारी आहोत. नवीन पिढीने हॉटेल इंडस्ट्रीमध्ये हातभार लावावा ही आमची सर्वांची इच्छा आहे. धन्यवाद. माझं नाव कमलाकर बादवटे. आणि तुम्ही किती वर्षापासून? मी 91 पासून. 91 years. हा 99. ला मी इथे आलो 1991. तर मी छोटा होतो, पाण्यावरती झाल्यानंतर पुढे साहेबांनी गेटवरती घेतला, पार्सल झाल्यानंतर लोकलला वेटरवरती आलो. लोकलला वेटरवर झाल्यानंतर परमानंट वगैरे झालो. नंतर मग एसी मध्ये टाकलो. एसी मध्ये अजून पण एसी मध्ये येते, इथून मग तिथे अशी 8 दिवसांनी बदली होते माझी. असं तुला असं कसं वाटतं पण काम करायला? मग काम आता काय वाटतच नाही. पूर्वी म्हणजे कसं वाटायचं, नवीन होतं तेव्हा. आता काय वाटत तर बिंदा द्यायचं, कॉम्प्युटरमध्ये टाकायचं, बिलं काढायची. असं हा यार. आता मी ऑर्डर देणार, कोणाला पापलेट, कोणाला सुरमई असते, स्पेशल थाली असते, त्यात खेकडा असतो, मोरी असते, शार्क असतो वगैरे. म्हणजे प्रॉन राईस वगैरे असं त्या थालीमध्ये. वडे, भाकरी, चपाती असं काही बदली असते. असं काय सोलकर वगैरे त्याच्यात असते. आम्ही जवळजवळ 40 वर्षापासून येते आणि आता ही आमची जवळजवळ 3री पिढी आता ही. आणि नेहमी जवळजवळ म्हणजे महिन्यात आम्ही एकदा तरी इथे व्हिजिट करतोच आम्ही. इथले फिश फ्राय, प्रॉन्स, करी, क्रॅब हे फारच स्वादिष्ट आहे आणि फार उत्तम आहे. आम्ही राहतो चेंबूरला, पण जेव्हा पण मी दादरला येतो तेव्हा आमचा नेहमी इथे ट्रिप असते, आमची व्हिजिट असते तिथे. फार छान. आणि वेटिंग असेल ना तरी आम्ही जवळजवळ कधी 1-1 तास पण थांबलेलो आम्ही इथे. धन्यवाद.